शिर्डी शहरातील फेरीवाले, फुटपाथवरील व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येत गरिबांवर होणाऱ्या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात नगर परिषदेवर मोर्चा काढला। यावेळी शिर्डीतील गोरगरिबांच्या रोजीरोटीच्या प्रश्नावर नगर परिषदेत चर्चा झाली। या बैठकीत राजकीय नेते, फुटपाथवरील व्यावसायिक आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला। फुटपाथवर अनौपचारिक व्यवसाय करणाऱ्या गरिबांच्या जीविकेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असताना त्यावर तब्बल 3 तास चर्चा झाली। याप्रसंगी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी स्पष्ट केले की गोरगरिबांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल, मात्र शिस्तीचं पालन बंधनकारक असेल। लोकांना कळलं की त्या भागातले जे सगळे दुकानदार आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत, ते असतील, साई कॉम्प्लेक्सचे असतील, साई भक्त असतील, हे लोक चालायला सुद्धा जागा नाही। या महिलांचा आणि ह्या दुकानदारांचा प्रचंड त्रास आहे। असे दिवसभर तुम्ही इथं 200 लोक आले म्हणून 10,000 लोक तुमच्या तक्रार करतात, ते इथं आलेले नाहीये, त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल ना। जे 10,000 लोक तुमच्या तक्रारी करतात, आम्हाला तर सगळे सारखे आहेत। शेवटी तुम्ही 200 इथं आले आणि इथं बसले म्हणून लगेच तुमची बाजू घ्यायची, आणि जे लोक तुमच्या तक्रार करतात त्यांची बाजू घ्यायची नाही, असं होणार नाही। आम्हाला सगळ्यांचा विचार करावा लागतो। हे शहर सुरळीत चाललं पाहिजे। असं जसं बापू म्हणले की गुन्हेगारी किती वाढली, याचा संबंध जरी तुमच्याशी नसला तरी इनडायरेक्टली या गर्दीमुळे, ह्या कंजेशनमुळे, आता तुम्हाला सांगतो, हे सगळ्यांनी एक मुद्दा मला आवडला, हे सगळे तुम्हाला शिस्त पाळा हे सांगताय, फार चांगली गोष्ट आहे। मला सांगा, इथं पेरूवाले बसले, तुम्ही 4 नंबरच्या गेटवर, आपण शिवाजी भाऊकडून पलीकडे जातो, नेमकी मध्ये जाण्याचाच रस्ता अडवतो की नाही बरं सांगा? हे खोटा असेल तर सांगा, रस्ताच अडवतो की नाही? मध्ये भक्तांना जायच्या रस्त्यातच आडवे उभे राहतात, मध्ये जायचं कसं? मनोज कुमार पथ जो आहे आपला जुना पिंपवाडी रोड, तिथं रस्त्याला आडवी लाईन उभी करतात। भक्तांनी उभी लाईन जर केली तुम्ही अशी, आम्ही तुमच्यावर कारवाई करणार नाही। बाजार तळावर सुजयदादा ज्यावेळेस आले होते त्यावेळेस एक शिष्टमंडळ त्यांना भेटलं, ते म्हटले की गाडी लेट पाठवा। म्हटलं मी गाडीच पाठवणार नाही जर तुम्ही शिस्तीत बसले तर, पण तुम्ही नेमके आडवे उभे राहतात। पेरूवाले जे आहे ते त्या 4 नंबर गेटला आपण एंट्री करतो, लोकांना जाऊच देत नाही आतमध्ये, पेरू घेतलाच पाहिजे अशा पद्धतीने उभे राहतात। मनोज कुमार पथला तसंच आहे। त्या साईतुल शिवाल्यांचे जे हॉटेल आहे आपलं, त्याच्या समोरची परिस्थिती काय? तिकडून आपण त्या गणपती पॅलेसच्या रस्त्याकडून येतो, रुई रोड म्हणतो आपण त्याला, रोडवरून तिकडून येताना आडवे उभे राहतात, लोकांना पुढेच येऊ देत नाही। साई कॉम्प्लेक्सच्या तिथं काय परिस्थिती आहे, आता द्वारकामाईच्या तिथं काय परिस्थिती आहे, नाट्यगृहाच्या समोर काय परिस्थिती आहे? जर तुम्ही लोकांना चालूच देणार, अभिजित इथे आहे, बुटी सोडावाला, तो सोडावाला व्यावसायिक आहे, ठीक आहे, गरीब वर्ग आहे, मी हे अभिजित साक्षीदार आहे, मी त्यांना म्हणतो त्यांना व्यवसाय करू द्या, एक साईडला 100% व्यवसाय करू द्या, तर तो सेंटरलाच उभा राहणार, सेंटरला रोडच्या मध्यभागी उभा राहिल्याशिवाय व्यवसायच करत नाही, कसं काय चालू द्यायचं? मी किती वेळा सांगितलं, 8 ते 10 वेळा त्याची गाडी सोडली आम्ही, आणि प्रत्येक वेळेस त्याच्याकडून लिहून घेतलं की मी एक साईडला व्यवसाय करेन, एक साईडला व्यवसाय करत नाही। माझ्याकडे फोटो आहे, मी यांना पाठवले, दादाला पाठवले, पदाधिकाऱ्यांना पाठवले, तुम्ही व्यवसाय करताना रोडच्या मध्यभागी करणार असाल, मला जाणार येणाऱ्यांचा पण विचार करावा लागेल ना। शेवटी तो एक व्यवसाय की ठीक आहे, तो गरीब आहे, त्याचं कुटुंब चालतं, पण तो 1000-2000 लोकांना त्याचा त्रास होतो, तर आम्ही त्याला उचलणार, इथून पुढे उचलणार। लक्षात घ्या, तुम्हाला आम्ही जे नियम, आता जसं बापू म्हटले, भैया म्हटले, सगळे म्हटले शिस्त लावून द्या, आम्ही शिस्त यापूर्वीही लावून दिलेली आहे, परत लावून देतो। यांच्या शब्दाखातर यांचा मान ठेवायचा म्हणून आमचे लोक तिथे येतील, तुम्हाला एक साईडला मी जागा नेमून देतो, मला तर गॅरंटी तुम्ही त्या जागेत बसणार नाही, पण यांच्या शब्दाखातर मी तुम्हाला परत एक संधी देतो, तुम्ही बसा, आम्ही उचलणारच नाही, टाइम नाही, आम्ही टाइम देणार नाही। तुम्हाला तर सांगतो, आम्हाला व्यवसाय करायला कोणाचीच ना नाही, टाइम बचे। अरे तुम्हाला पटायला पाहिजे, तुम्ही ते सडके डाळी त्या गटराच्या मध्ये गोऱ्या बाचक बांधून ठेवता, खरंय का खोटं आहे? माझ्याकडे फोटो आहे, व्हिडिओ आहे। लोकांना बापू त्या डाळी, त्या गटर आहे का त्या रस्त्याच्या खालचं, त्या गटारामध्ये ठेवतात, दुसऱ्या दिवशी ते काढतात, ते लोकांना खाऊ घालतात। काय हा प्रकार? हे व्हिडिओ आहे माझ्याकडे, बॉर्डर आहे आपल्या नवीन, त्यांना खरंय खोटं आहे हे आज नाही चालू। सुदैवाने मीही 3 वर्ष होतो, आज पूर्वी होतो, आता 2 वर्ष, 5 वर्षापासून मी पाहतोय त्या गटरामध्ये डाळी घालतात, फेकून दिलेले डाळी मारतात, सगळ्यांनी काही असतील चांगल्या। ही परिस्थिती आहे। पाणीपुरीवाले डोके मार्केटला, जोशी शाळेसमोर
रस्त्याच्या मध्यभागी गाडी लावतात, एकदम मध्यभागी. कित्येक वेळा मी पाहिलं, मी स्वतः सांगितलं. एवढा मोठा 50 फुटाचा रस्ता आहे, 50 फुटाच्या रस्त्यावर एक साईडला उभं राहिला आम्ही कधी कारवाई करणार. पण तो सिटी मार्केट सेंटरला उभं राहत का? सेंटरला उभं राहत शेवाधामचं तिथं सेंटरला उभं राहत का? कणकुरी रोडला इथं सेंटरला उभं राहत. तुमच्या आता कणकुरी रोडला ते पुढे एवढं वाढत चाललं मस्जिदकडं. रोडच्या साईडला व्यवसाय करायला हरकत नाही, रोडच्या सेंटरला व्यवसाय करा. काय कारण आहे? लोकांनी जायचं कुठून, यायचं कुठून? ही जर तुम्ही शिस्त नाही पाळली, जर तुम्ही असे 100ही मोर्चे आणले, तुम्ही 200 जण जरी बाजूला असले तरी बाकीचे 50,000 लोक आमच्या सोबत यायचं कारवाई करावं. ही दुसरी बाजू पण तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही आमची अजिबात दुश्मन नाही. तुम्ही एक साईडला व्यवसाय करा, आम्ही तुमच्या व्यवसायाला आड येणार नाही. परंतु जर तुम्ही एका बाजूला हे केलं, एका सेंटरला उभे राहिले तर कारवाई अटळ. आम्ही तुमचं सामानही उचलणार नाही, आम्ही तुमच्या कारवाई करणार नाही. फक्त तुम्ही एका बाजूला व्यवसाय करा, एवढं तुम्हाला पाळावं लागेल. अस्वच्छता करायची नाही, एका बाजूला व्यवसाय करायचा. जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतील, जसे दादा म्हटले तसे ते लोकांची सुद्धा तुम्ही आम्हाला माहिती द्यायची, की आम्ही ते सगळं व्यवस्थित त्यांचं हे करतो. आणि हे जर कोणी पाळणार नसेल तर तुम्हाला मग शेवटी कारवाईला सांगू जावं, त्याला काही पर्याय नाही. तर माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी जोर देत म्हटलं की लोकांना शिस्त पाळायला लावली तर ते पाळतील, मात्र रोजगार हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यावेळेस सुद्धा ज्या तक्रारी आल्या होत्या की माल उचलला जातो, मालाचं नुकसान केलं जातं, हातगाडी जप्त केली जाते, हातगाडीचं नुकसान केलं जातं, त्या विषयावर आम्ही शिवसाहेबांशी चर्चा केली. कमीत कमी 1 तास आम्ही चर्चा केली आणि त्याच्यात शिवसाहेबांनी आम्हाला शब्द दिला की इथून पुढे नगरपालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा जप्त केलेला माल तोडणार नाही. बरोबर आहे? आणि जप्त केलेला माल परत दिला जाईल. हे जे लोक आहेत जे रोडवर बसतात ते हातावरचे लोक आहेत. जर एक मिनिट जोपर्यंत ते घरात रोजची कमाई 100-200 घेऊन जात नाही तोपर्यंत त्यांच्या मुलांना सुद्धा संध्याकाळचं जेवण अवघड होतं. आणि ही जनता कोणाची? ही जनता नामदार साहेबांची, ही जनता सुजय दादाची, ही सगळी जनता आपली आहे. मग आपल्याच लोकांना का त्रास होत? आमची विनंती तुम्हाला अशी राहील, तुम्ही नियम घालून द्या, शिस्त घालून द्या. फक्त तुमची जी काय शिस्त सोडून जर कोणी काही वेगळ्या ठिकाणी बसलं तर त्याच्यावर कारवाई होईल, याच्याशी तुमचं काही दुमत आहे का? मग माल जप्त करू नका. आम्ही हात जोडून सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. 2 मिनिटं जरा, जो बायला एकटीला बोलायचं असेल नंतर भेटू आपण. 2 मिनिटं जरा बोलणं होतं एकदा. तुम्ही माल जप्त करू नका, व्यवसाय करून द्या. तुम्ही कुठलाही मालाचं नुकसान करू नका. शिस्तीत आम्ही बसायला तयार आहोत. हा भाग जेवढा स्वच्छ आणि क्लिअर आहे त्याचीच दुसरी बाजू तुम्हाला मी सांगतो. शिर्डी शहरात मी नेहमी भाषा सांगतो, बापू पण सांगतात की शिर्डी शहरात जे लोक मतदार आहेत, जे शिर्डी शहरातले आहेत, ते सोडून इतर बाहेरच्या राज्यातल्या लोकांची जबाबदारी आम्ही शिर्डीकरांनी घेतलेली नाही. त्याबाबतचा निर्णय आता कसं झालं, 2-3 वर्ष झाले निवडणूक नाही, शिवसाहेबांना एकट्यावर प्रेशर आहे कामकाजाचा. तर एवढ्या 2-3 महिन्यात जशी निवडणूक होईल, आपण सुजयदादांच्या नेतृत्वाखाली आपण एक नियमावली करणार आहोत. तुमच्या गळ्यात एक आयडेंटिटी कार्ड देणार आहोत फोटोसहित. ज्याचा फोटो असेल, जो इथला स्थानिक असेल, त्यालाच त्या ठिकाणी व्यवसाय करायला आपण परवानगी देणार. तर या प्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी नगर परिषदेवर गंभीर आरोप केला. त्यांनी म्हटलंय की जप्त केलेला माल कुठे जमा होतो ते सांगा. नगर परिषदेतील काही लोक लाच घेऊन तो माल सोडवतात, असा थेट आरोप केला. आता समजा साहेब याच्या पलीकडे जाऊन आमच्या लोकांच्या तक्रारी किंवा प्रत्येक वेळेस आम्हाला भैया असतील, गोपीनाथ बापू असतील, सुरेशजी आर्णी असतील, या सगळ्यांना, निलेशदादा असतील, बाकी सगळ्या मान्यवरांना आमची लोकांची एकच तक्रार आहे. समजा तुम्ही सकाळी माल घेऊन गेल्यानंतर तो माल कुठं जमा होतो ते पहिल्यांदा या लोकांना सांगितलं पाहिजे. तो माल गेला का परत येत नाही,
त्या मालाचा काही रेकॉर्ड आहे का आपल्याकडे? समजा मनुके असतील, डाळिंब असतील, पेरू असतील, एवढं मोठं आपण सगळं या अतिक्रमणामध्ये घेऊन जातो. आमचं असं म्हणणं आहे या लोकांना तुम्ही शिस्ती सांगायला पाहिजे की बाबा तू बाजूला बाय, एका बाजूला उभा राहा, एका बाजूला बाई. आमचं आता अर्ध्या तासाने स्क्वॉड येणार आहे, अर्ध्या तासाने अतिक्रमण कसं घेणार आहे अशा प्रकारचं सांगितलं पाहिजे की सोळशेबाई वाटतं, सोळशेबाई काय नाही तिथे, हा सांग. तर त्या बाईच्या 3 दिवसापासून तिनं तक्रार केली होती, पण त्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या मागं अनेक प्रकारचे काम असल्यामुळं तुम्ही म्हणले की नंतर आपण चर्चा करू. पण या लोकांचा माझ्यामध्ये 2000 रुपयाचा माल घेतला, तो त्यांची कमाई दिवसभराची, आणि तो माल आपण जप्त करायचा आणि तो माल कुठेतरी डॅमेज करून टाकायचा. माझ्या मते हे काय गोष्ट योग्य नाही साहेब. तुम्ही सिटी शहरामध्ये चांगलं काम केलं, सगळ्यांना पिण्याचं पाणी दिलं, स्वच्छतेच्या प्रत्येकाच्या ठिकाणी घेऊन दिले, बरोबर. स्वच्छता येते ना, पाणी येत आहे ना, आणखीन बऱ्याच प्रकारचा समजा कचरा उचलायचं काम होतं ना, घंटागाडी येते ना. आता एवढं चांगलं जर साहेबांनी काम केलं तर मग आता छोटंसाठी आमच्यासाठी पण काम केलं पाहिजे ना. साहेबांनी काय केलं पाहिजे आपल्यासाठी पण काम केलं पाहिजे तुम्ही. त्या समजा आमचा गेलेला माल परत आम्हाला दिला पाहिजे किंवा न्यायला नाही पाहिजे. आणि तुमचे लोक तुम्ही आता वर बसतात, खाली तुमचे लोक काही काही पैसे घेऊन अतिक्रमण काढते असं या लोकांचा आरोप आहे. आणि तुमचे लोक काय करतात, हॅलो हॅलो हा आता आम्ही अतिक्रमण देतो, तू माग आहे माग घे, मी पाहतो पुढचं काय करायचं ते, असं करता की नाही? कारण मी पण या लोकांमध्ये राहिलेलो म्हणून मला असं नाही. हा त्याच्यानंतर हा तोंड पाहून, हॅलो सतीश तू आता माल पाठीमागे घे, सतीश तू पाठीमागे माल घे, आलोच आम्ही. मग त्याच्यावर तो हल्ला करायचा, त्याचा माल घेऊन जायचा, तो सतीशचं परत दुकान लागत पुढं अर्ध्या तासाने. असं करू नका साहेब. आमचं म्हणणं आहे गोरगरीब आहे, तुम्ही एवढं मोठं काम करता, तुम्हाला वाटत नाही का तुम्ही भाऊ आहे, या लोकांचे मामा आहे, या लोकांचे काका आहे, या लोकांचे सगळे आहे. जर समजा आपले ते मामा असेल आणि तुम्ही भाचे असेल किंवा साहेब भाऊ असेल, तुम्ही बहीण असेल, तर बहिणीला संरक्षण देण्याचं काम कोणाचं आहे? भावाला काय काय केलं पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे. जर उद्यापासून तुमच्या लोकांनी अतिक्रमण केलं तर आम्ही नगरपालिकेच्या गेट समोर धरणं आंदोलन धरणार आहे, एवढं मात्र खरं आहे. म्हणजे मी तर आता धरणार आहे, भैया आहे, आम्हाला धरायच लागणार आहे. भैया आहे, मी गोपीनाथ पाटील आहे, बाकीचे माझ्यामध्ये सगळ्यामध्ये सातत्याने जर याच्यामध्ये कोणी जर संघर्ष करीत असेल, सुरेश भाऊ आज तुमच्याकडे बरेच वेळेस आम्ही जबाबदारी दिली सुरेश भाऊला जबाबदारी देताना, पण सुरेश भाऊ काय करते माहितीये का, ते पण कधी कधी डोळे दाखवतात. तुम्ही पण कधी कधी ना शिस्त लावली पाहिजे, लोकांना शिस्त लावली पाहिजे. शिस्त अशी लावली पाहिजे त्या जो गावातला नाही, जो परका आहे, परका म्हणजे बाहेरगावचा आहे, त्या गावातल्या माणसाला त्रास होणार नाही अशा प्रकारची आपण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. उद्या गुन्हेगारी पण थोपवता कामा नाही. जर आपल्या एखाद्या बहिणीवर अत्याचार झाला, माझी असू द्या नाही तर तुमची असू द्या, कोणाच्या एखाद्या बहिणीवर अत्याचार झाला किंवा काही घटना घडली तर आपण दोष कोणाला देणार? प्रशासन किंवा सिटी नगरपालिकेला. म्हणून आपण ती पण जबाबदारी सातत्याने घेतली पाहिजे. तर आपण आपलं संरक्षण करताना व्यवस्थित पण व्यवसाय केला पाहिजे. व्यवसाय असा केला पाहिजे की जेणेकरून शिवसाहेबांना आपल्याकडे येणं कुठल्या परिस्थितीत भाग न पाडता, तर शिवसाहेबांना सांगितलं पाहिजे एकदम हे जे हॉकर्सवाले व्यवस्थित धंदा करतात, बाबा मला काही तिकडे जायचं नाही, अशा प्रकारचं काम आपण केलं पाहिजे. पण रोज उठलं का आपण काय करतो माहितीये का, हा त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, ही पण परिस्थिती आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, भैयाला माहिती आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती परिस्थिती आहे. पण होतं काय माहितीये का, कोणी बोलायला गेलं का प्रत्येक जण काय म्हणतो, तुम्ही राजकारण करता. याच्यात कोणी कोणाचं राजकारण करीत नाही. आम्हाला काय फक्त एवढंच आहे, सुजयदादा असतील त्यांचा एक प्रमुख संदेश होता सकाळी का या लोकांना आपल्याला योग्य प्रकारचं नियोजन करून त्यांना कसं 2 रुपये भेटतील, कसं त्यांचं प्रपंच झालं, यासाठी सुजयदादांनी शिवसाहेबांना असेल, भैयाला असेल, आम्हाला सांगितलं सातत्याने यासाठी तुम्ही काम करा. म्हणून आम्ही काल या सगळ्या मान्यवरांनी मिटिंग बोलल्यानंतर आम्ही सातत्याने आलो, शिवसाहेबांची वेळ घेतली. मुख्याधिकारी दिघे यांनी डाळिंब विक्रीवर प्रश्न उपस्थित केला. गटारातील डाळिंब विक्रेत्यांना अशी विक्री करू द्यायची का, यावर स्थानिकांचा दावा होता की हे गरीब लोक त्यांच्या जगण्यासाठी हा व्यवसाय करतात. दरम्यान सुरेश आरणे यांनी सुचवले की ठराविक वेळ आणि ठिकाणी फुटपाथवरील व्यवसायास मर्यादित परवानगी दिली पाहिजे. शेवटी गोरगरिबांना व्यवसाय करण्यासाठी नियमानुसार परवानगी देण्याचा निर्णय झाला. यावर सर्वांनीच समाधान व्यक्त केलं. एस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.